कोरटकरच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ. 30 मार्चपर्यंत कोरटकरचा मुक्काम पोलीस कोठडी. सुरक्षेच्या कारणासह सकाळी 8 वाजताच कोर्टात केलं होतं हजर. वकिलाच्या पोशाखातल्या अमित भोसलेचा प्रशांत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न. कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आवारातील घटना. संतोष देशमुखांच्या अपहरणावेळी आरोपींकडे होती शस्त्र. आरोपींकडे काठी, रॉड, कोयता यासह अनेक हत्यारं असल्याची सुदर्शन घुलेची कबुली. कुणाल कामराला टायरमध्ये घालून 3rd डिग्री देऊ, मंत्री शंभूराज देसाईंचं विधान. तर हे तालिबानी राज्य, कायद्याचं राज्य संपलंय असं म्हणा संजय राऊतांचा पलटवार. सौगाते सत्ता आणि सौगाते पॉलिटिक्स. संजय राऊतांची घणाघाती टीका. ज्यांना द्यायचं माहीत नाही ते अशीच टीका करणार, नरेश म्हस्केंचा टोला. रायगड रोपवे परिसरात भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांचा एकत्र प्रवास. पाचाडजवळच्या माँसाहेब जिजाऊंच्या समाधीस्थळी मंत्री दर्शनासाठी आले एकत्र. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरूच राहणार. राज्य सरकारकडून महावितरणला एकाच वेळी तब्बल 3000 कोटींपेक्षा जास्तचा निधी वितरित. बंगळुरूमध्ये पत्नीची हत्या करून पुण्यात आलेल्या पतीच्या पोलिसांनी अभयला मुसक्या. पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे करून पळाला होता पती. आरोपी राकेशवर ससूनमध्ये उपचार सुरू. राज्यात एकीकडे धार्मिक जातीय तणाव सुरू असताना पुण्यामध्ये एका हिंदूवर मुस्लिम बांधवाकडून अंत्यसंस्कार. पुण्याच्या जावेद खानचं पंचक्रोशीत कौतुक. बँकॉक थायलंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के. भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल. म्यानमार भूकंपाचा केंद्रबिंदू. भूकंपात 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची भीती.